दुपारचे 2 ते 3 वाजले होते आणि आम्ही साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. दुपारचे 2 वाजले. हा ट्रेक आम्ही स्टार्ट केलाय. पाठीवर कॅम्पिंगच्या जड बॅगा होत्या, पण मनात उत्साह होता तो महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यावर नाईट कॅम्पिंग करण्याचा. साल्हेरवाडीतून पुढे गेल्यावर गडकलिका देवीचं दर्शन घेऊन आम्ही आमची मोहीम सुरू केली. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. पण किल्ल्यांमध्ये जर बघितलं तर साल्हेरची उंची ही सर्वात जास्त आहे. त्याची उंची तब्बल 5141 फूट इतकी आहे. त्यामुळे साहजिकच हा ट्रेक थोडा कसरतीचा आणि दमछाक करणारा आहे. अजून आम्हाला साल्हेर किल्ल्याचा एकही दरवाजा लागला नाही वरती. आणि थोडं इथे रेस्ट वगैरे घेतोय. खालून काही पब्लिक पण अजून येते मित्रांनो. ते पण वरती टेंट वगैरे लावत आहे असा अंदाज. आणि अजून भरपूर पहिल्यांदा असा किल्ला बाकी आपण आज इथे मुक्काम वगैरे करणार आहे. संध्याकाळचा जो सूर्यास्त मित्रांनो तो पण आपण बघणार आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे याची अभेद तटबंदी. साल्हेर सर करताना आपल्याला एकूण 7 दरवाजे ओलांडावे लागतात. यात गणेश दरवाजा, महादरवाजा आणि शेवटचा दरवाजा विशेष पाहण्यासारखे आहेत. जसजसे आम्ही वर जात होतो तसा थकवा जाणवत होता, परंतु आजूबाजूचा निसर्ग आमचा उत्साह वाढवत होता. वाटेत थोडं थांबून जेव्हा आम्ही मागे वळून बघितलं तेव्हा बागलाण प्रांतातला हा नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. थोडं पुढे गेल्यानंतर जुन्या पायऱ्यांची संख्या वाढायला लागली. या पायऱ्या साध्या सुध्या नाहीत, तर एका मोठ्या कातळात कोरलेल्या जिन्यासारख्या आहेत. किल्ल्याचा शेवटचा दरवाजा पार करून आम्ही पाण्याच्या टाकीपाशी येऊन पोहोचलो. इथे थंडगार पाण्याने फ्रेश झालो. किल्ल्याचा माथा म्हणजेच पठार आकाराने खूपच विस्तीर्ण आहे. तर मित्रांनो, जवळजवळ साल्हेर किल्ल्यावरती आम्ही पोहोचलोय. इथे तुम्ही पाण्याचं टाकं बघू शकता. एक पुढे तिकडे गुहेमध्ये आम्हाला टेंट वगैरे लावायचं आहे. तिकडेच चाललोय. म्हणजे साल्हेरचा संध्याकाळचा जो इकडे सनसेट होतोय, छान असं वातावरण तयार झालंय. तर साल्हेरचा सगळ्यात हायस्ट पॉईंट आहे, परशुरामाचं जे मंदिर आहे, तिथे जातोय आणि तिथला व्ह्यू बघण्यात खूप मजा आहे. इथून आम्ही थेट परशुराम मंदिराकडे निघालो. वरून दिसणारा नजारा अप्रतिम होता. थंडी आणि वारा वाढल्यामुळे आम्ही मुक्कामासाठी सागर तलावाच्या जवळ असलेल्या त्या मोठ्या गुहेत टेंट लावायचं ठरवलं. ही गुहा खूप मोठी होती आणि सुरक्षित निवारा देणारी होती. रात्रीच्या जेवणासाठी मसाले भाताचा बेत आखला होता, पण भात शिजवण्यासाठी पाणी अपेक्षेपेक्षा जास्तच लागलं. तरीही आमच्या योगेश भाऊनी त्याच्या हाताची अशी काही जादू फिरवली की तयार झालेली मेजवानी पाहून पोट आणि मन दोन्ही तृप्त झालं. तर मित्रांनो, जवळजवळ सकाळचे 6 वाजले आणि आम्ही वरती साल्हेर किल्ल्याच्या टॉपवरती सनराईज बघायला जातोय. अंधार आहे अजून अक्षरशः. तर वरती जाऊन बघूया. सूर्याची पहिली किरणे साल्हेरच्या माथ्यावर पडली. साल्हेर केवळ उंच आहे म्हणून महत्वाचा नाही, तर या किल्ल्याचा इतिहास अंगावर काटा आणणारा आहे.
1672 सालची साल्हेरची लढाई. छत्रपती शिवरायांच्या काळात मराठे आणि मुघल यांच्यात झालेली ही पहिलीच अशी लढाई होती जी उघड्या मैदानावर लढली गेली आणि ज्यात मराठ्यांनी मुघलांचा समोरासमोर पराभव केला. 40,000 मुघल सैन्याला मराठ्याने धूळ चारली होती. सूर्यराव काकडे सारखे वीर इथे धारातीर्थी पडले होते. हजारो शूर मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली ही भूमी आहे. 1672 बागलांचा सह्याद्री गरजत उभा होता. साल्हेर किल्ल्यावर मुघलांची 40,000ची फौज वेढा घालून बसलेली होती आणि त्या धुरळ्यातून उभा ठाकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा रणगर्जना करणारा संकल्प. महाराज एक वेगळीच योजना आखतात. वर घाटावरून प्रतापराव गुज्जर आणि कोकणातून घाट चढत मोरोपंत पिंगळे दोन्ही सैन्य मुघलांना कात्रीत पकडत पुढे सरसावतात. मैदानावर धूळ चौकस उडते. तुरे वाजताच तलवारांची ठिंगी उडते. रक्ताचे लोट वाहतात. इतिहास सांगतो 4 प्रहर युद्ध पेटले होते. वेगवान मराठा घोडदळ मुघल फौजेला चिरत पुढे निघते. मुघलांची 10,000ची फौज नाचते नाबूद. शेकडो हत्ती, उंट आणि खजिना मराठ्यांच्या हाती लागतो. पण या विजयाची एक किंमत होती. शिवरायांची सवंगडी शूरवीर सूर्याची काकडे तोफेंच्या गोळ्याने धारातीर्थी होतात. महाराजांच्या ओठातून उद्गार फुटतात. माझा सूर्यराव पडिला तो जसा महाभारतातला कर्ण होता. साल्हेरची लढाई ही केवळ एक युद्ध नव्हतं. ही होती घोषणा की मराठे सह्याद्रीतच नाही तर उघड्या मैदानावरही मुघलांना माती चाटू शकतात. तर हाय मित्रांनो, आपण आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्याच्या टॉपवरती. या किल्ल्याचा ट्रेक आहे. आम्ही तो साल्हेरवाड्यातून सुरुवात केली होती मित्रांनो. साल्हेरवाड्यातून हा ट्रेक पूर्ण केल्यानंतर ते नाईट कॅम्पिंग वगैरे करून आपण मॉर्निंगचा जो सनराईज बघायला इथे किल्ल्याच्या परत जिथे परशुरामाचं मंदिर आहे आपण तिथपर्यंत आलो होतो. तिथे आल्यानंतर आपण सनराईज वगैरे कॅप्चर केला, ड्रोन शूट वगैरे घेतली मित्रांनो. किल्ला जो खाली उतरणार आहे तो सालोटा मार्गे उतरणार आहे आणि जो सालोटा मार्गीचा जो व्ह्यू आहे तो आपण आता परत कॅप्चर करून खाली गेल्यानंतर आपण तसाच ब्लॉग संपूया. इतिहासाच्या या आठवणी मनात साठवून आम्ही परतीचा रस्ता धरला. पण यावेळी आम्ही साल्हेरवाडीतून नाही तर सालोटा मार्गे उतरण्याचे ठरवले. गडावरून खाली उतरताना वाटेत काही दरवाजे आणि प्राचीन गुहा लागल्या ज्या आजही त्या दुर्गम वाटेवरच्या सोपत्यांसारख्या भासतात. साल्हेर आणि सालोटा या 2 बलाढ्य दुर्गांना जोडणारी ती अरुंद खिंड म्हणजे निसर्गाच्या कारागिरीचा आणि 2 किल्ल्यांमधील अतूट नात्याचा एक उत्तम नमुनाच आहे. या खिंडीतून चालताना मिळणारा व्ह्यू खरोखरच अविस्मरणीय आहे.
खिंड उतरून खाली पठारावर पोहोचताच एक वेगळंच शांत दृश्य समोर आलं. तिथे स्थानिक ग्रामस्थ आपली गुरंढोरं चारण्यास ते घेऊन आले होते. एका बाजूला आकाशाला भिडणारा तो रौद्र साल्लेर आणि दुसऱ्या बाजूला ही शांत निवांत कुरणे. हा विरोधाभास आणि तो नजारा अतिशय मस्त होता. अक्षरशः निसर्गाशी एकरूप झाल्यासारखं वाटलं. शहरी कोहलापासून दूर त्या क्षणी मिळालेली ती शांतता आणि डोंगराच्या कुशीतील ते साधं जीवन मनाला स्पर्शून गेलं. सह्याद्रीच्या कुशीतील ही भटकंती आणि साल्लेरची ती काळोखी रात्र कायम लक्षात राहील. उंचीने आणि कीर्तीने महान असलेला हा साल्लेर एकदा तरी अनुभवायलाच हवा. पुन्हा भेटू एका नवीन गडावर नवीन इतिहासासह. सह्याद्रीच्या रांगा आणि शिवरायांचा पाना. जय शिवराय.